जमीन देते आणि पाहुणा जीवन जातून जमीन देऊन जाती म्हणते ती म्हण आहे पूर्वीची की जमिनीत आपण कष्ट केलेलं आपलं वाया जात नाही। या वर्षी नाही तोटा झाला तर पुढच्या वर्षी तर त्याची भरपाई निघत असते जमिनीत। म्हणून जमिनीला कधी कटळू नये, जमिनीत कष्ट करायला तयारी ठेवावी। आपलं शरीर सुद्धा चांगलं राहतं कष्ट केल्यानं, म्हणून हे करायचं आहे बघा सगळं। आता येईल ट्रॅक्टर, म्हणून बियाची तयारी आधी करून ठेवायची, म्हणजे ट्रॅक्टर आला की लगेच पेरायला ती काय थांबत नसतो या, लगेच त्याला बी द्यायला लागतं पेरायला। म्हणून दादा बिया कणसाचं बिया आणायला लावलं गेलं शाळेत झालं। मग एवढं राहतं मकाची कणस सोलायला लागली। अच्छा आता या राखला असंच ठेवणं परत ठेवायचं, पुन्हा बी आणखीन राखत घालायला। आपल्याला सारखी सारखी राख मिळत नाही, चूल नसते, चूल कधी तर गॅसवर म्हणल्यावर राख कुठली आणायची, मग मी बाहेर चूल पेटवते त्याची राख मी पाणी तापवायला मी चूल अजून गेलं नाही तर दादा अजून इथं जायचं। आता मोटरसायकल निघालेली मी चाळवून ठेवली होती म्हणून ही राखत घालायला आता झालं, नाहीतर राख नाही बी सगळं किडून जात। दादा मोटरसायकल ना चाललेत आता, दादा बिया नाही चालली आता, जावा दादा लवकर। हा एकच आणा, ही बाकीचा अर्जंटा आणि तर विचारा मेजरला फोन लागला तर त्यानं उचलला तर बघा लावशील। आणि मुगाचं बी बघा थोडं मिळालं तर आणा, अर्ध्या किलोचं ही पाकिट असली तर आणा अर्धा किलो। चला ठीक है, बाय बाय बाय। जल्दी आना नहीं तो पेरने के बाद जल्दी से ट्रैक्टर चला जाएगा और आप आते बैठोगे कंसे लेके। होय हाय की होगा सुकल्याचं पोत आणता का मग कोणा घालायचं? ती काही युरिया घालायचं असते, त्याला खत नव्हतं म्हणून एक सुकल्याचं पोत आणलं तर मोगलं असतं का नाही त्याला खत घातलंय का कधी? कधीच मला हे जेवण खत ते पोत न्या जाऊ मोठी गाडी न्यावा, ती पोत बी आणा आणि ती बी आणा जावा, ही नेऊ नका गाडी, मोठी गाडी घेऊन जावा नाना जावा एकदमच। हे बघा करायचं ती त्याचं काहीतरी 4 रुपये व्हावं म्हणून करायचं आहे, नुसतं पेरायचं म्हणून करायचं। आता मग सामान झालं म्हणून दादानं सोडली बारकी गाडी, मोठी गाडी आणायला येतं म्हणून आपण माळा